लाभ थांबलेल्या सर्व लाडक्या बहिणींची पुन्हा होणार पडताळणी. शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त. पडताळणीनंतर पुन्हा सुरू होणार लाभ. बातमी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी ई-KYC केल्यानंतर राज्यात 22 लाखापेक्षा अधिक तर बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे 30,000 महिलांचा गेल्या 2 महिन्यांपासून लाभ थांबला आहे. यामुळे महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या सर्व महिलांची आता अंगणवाडी सेविकामार्फत पडताळणी होणार आहे आणि त्यानंतर पात्र महिलांचा लाभ पुन्हा एकदा सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी अमोल दिघोळे यांनी दिली आहे. त्यामुळे महिलांनी घाबरून न जाता अंगणवाडी सेविकेकडे आपली अचूक माहिती द्यावी असे आवाहन देखील महिला व बाल कल्याण विभागाकडून करण्यात येत आहे. सर, बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण जवळपास 30,000 महिलांचा लाभ जो आहे लाडक्या बहिणीचा लाभ थांबलेला आहे. काय नेमकं तुमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून काही मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत? कारण महिलांमध्ये मोठा संभ्रम आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये साधारणतः नोव्हेंबर 2025 नंतर काही महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिणीचा हप्ता न पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जिल्हा कार्यालयावरती तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला झालेली दिसून आली. त्या अनुषंगाने काही बाबी पडताळणी केल्यानंतर लक्षात आलं आहे की KYCच्या चुकीच्या केलेल्या नोंदी, त्याच्यामध्ये शासकीय नोकरीचा पर्याय निवडणे किंवा इन्कम टॅक्स भरत असल्याबाबतचा पर्याय निवडणे यामुळं काही महिलांचा लाभ थांबल्याची बाब निदर्शनास आली होती. या अनुषंगाने KYCचा पर्याय पुन्हा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा स्तरावरून तसेच मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत आपण वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. त्यामध्ये काल झालेल्या बैठकीत शासन स्तरावरून निर्देश प्राप्त झालेले आहेत की ज्या पात्र महिला असतील आणि KYCच्या चुकीच्या नोंदीमुळे जर त्या लाभापासून वंचित राहिले असेल तर त्यांनी भिवून जाण्याचे कारण नाही. त्यांची पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार असून ज्या पात्र लाभार्थी महिला असेल तर त्यांना लाभ देणं ही शासनाची जबाबदारी असून कुठलाही लाभ त्यांचा बंद होणार नाही. अंगणवाडी सेविका तुमच्या घरापर्यंत येऊन तुमची पडताळणी करतील आणि त्या अनुषंगाने अहवाल शासनास सादर करतील.